चला आपण आता प्राइज सेरेमनीकडे वळलो, त्यासाठी सर्वांनी समोर या, सर्वांनी समोर या. असोसिएशन मेंबर आपण सुद्धा या, समोर या, सर्व खेळाडू समोर या. टॉप 8 मधील जे सर्व संघ होते त्यांनी समोर यायचंय. चला या, प्लीज या, लवकर या, फार उशीर होतोय. चला मोरेगाव चॅलेंजर आपण सुद्धा या. आलोय आलोय. चला या, जयसाई विरार, मोरेगाव चॅलेंजर, विघ्नेश फायटर, कॅमेरामॅन DBN नेटवर्क हे आमच्या मुख्य मंचावर येऊ द्या. चला मुख्य मंचावर आले गेले त्यासाठी आपण आता पारितोषिक कडे बोलणार आहोत. त्या अगोदर 3rd 4th आणि 5th एक मिनिट विश्वास थांबायचं. एक मिनिट. तिसऱ्यावर कोण आहे? जयसाई विरार. मृदुल तिसऱ्यावर जयसाई विरार आहे. चौथ्यावर विघ्नेश फायटर. त्यानंतर 4 संघाचे कॅप्टन अजून समोर या. चला 5वं 6वं 7वं 8वं 4 कॅप्टन या, समोर या. चला या 4 कॅप्टन. मोरेगाव चॅलेंजर 4 कॅप्टन समोर या. आता 5वं 6वं 7वं आणि 8वं अशी अजूनही. चला लवकर या. आज प्रवीण पाटीलने निशाणा माझ्यावरच धरलाय, ठरवून ठेवलंय. चला 4 कॅप्टन या. MCC, त्यानंतर यज्ञेश शिलबेन, LNCC यज्ञेश शिलबेन आणि एकलव्य. चला 4 कॅप्टन आल्यात. मृदुला तर रेडी राहा तू. पहा 4 कॅप्टनला आता टॅम्पलेट दिले जात आहेत. MCC कडून आहे. LNCC, MCC, मोरेगाव चॅलेंजर, एकलव्य. पहिलं नंबर 8 वर असणार आहे BBA एकलव्य. तुम्ही काय लाईनीमध्येच उभी होती की काय? मोरेगाव चॅलेंजर नंबर 7, नंबर 5 LNCC यज्ञेश शिलबेन आणि नंबर 6 MCC मृदुल. नंबर 5 ला LNCC यज्ञेश शिलबेन. त्यानंतर नंबर 6 ला मंतारेश्वर क्रिकेट क्लब MCC. नंबर 7 ला मोरेगाव चॅलेंजर आणि नंबर 8 ला BBA एकलव्य. चला सर्वांनी समोर या. सर्व खेळाडू जे टॉप 8 मध्ये दाखल झाले ते सर्वांनी समोर या. आपण प्राइज सेरेमनीकडे सुद्धा वरणार आहोत आणि त्यामुळे सर्वांनी समोर या. मान्यवर पाहुणे आपण मंचावर दाखल व्हा. आपल्या मुख्य मंचावर मान्यवर पाहुणे. चला किशोर जाधव, त्यानंतर राकेश मेहर, कैलास पाटील आपण या. आज कैलास पाटील एक वेगळ्याच जोशामध्ये इतका खुश आहे ना की मी सुद्धा एवढ्या वर्षामध्ये त्याला खुश पाहिलं नाहीये. आमच्या गावपड्यात सुद्धा खुश नव्हता, इकडे खुश झालाय. त्यासाठी आपण सुद्धा या. राकेश मेहर आपण सुद्धा या. सर्वांनी या आणि घेऊन जाते सर्व आमच्या समालोचक मृदुल मेहरच्या दिशेने जिकडे प्राइज सेरेमनीचा कार्यक्रम आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे. नारायणजी मेहर आपण सुद्धा या. अनंत निजाई, नारायणजी मेहर, दयानंद मेहर आपण या. सर्वांनी या. आपल्या मुख्य मंचावर यायचंय, सर्वांनी यायचंय. सुरेश मेहर सर्वांनी आपल्या मुख्य मंचावर या. चला मी मान्यवरांना विनंती करतो ना, आपण आस्थानस्थ ऑलरेडी उशीर होतो थोडासा.
ह्या स्पर्धेच्या वतीनं मुख्य सत्कार अर्थातच मंडप डेकोरेटर्स मयूर नरेश मेहर आपण या. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं गोड सत्कार केला जाईल. मी मान्यवरांना विनंती करतोय प्रभाकर तांडेल साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते हा गोड सत्कार करण्यात येईल. प्रभाकर तांडेल साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते हा गोड सत्कार करण्यात येईल. पुढील सत्कार नरेंद्र डेकोरेटर्स सतपाळा. नरेंद्र डेकोरेटर्स मॅन फ्रॉम सतपाळा आपण देखील यायचे. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं गोड सत्कार करण्यात येईल. अनंत साहेब निजाई यांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. मंडप डेकोरेटर्स पुढील सत्कार ज्ञानेश मेहर साहेब आपण देखील या. ह्या स्पर्धेसाठी आपला देखील एक मोलाचा वाटा होता. त्या बळावर आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं ज्ञानेश मेहर साहेब आपण देखील या. ज्ञानेश मेहर भूपेश मेहर दादा आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा गोड सत्कार करण्यात येईल. पुढील सत्कार उमेश निजाई. उमेश निजाई आपण देखील या. आपण देखील 4 दिवस सातत्याने ह्या स्पर्धेसाठी तितकाच एक मोलाचा वाटा. त्या बळावर उमेश विनंती असेल त्वरित या. नाहीतर त्यांचे वडील अर्थातच अनंत निजाई आपण या. आपण हा सत्कार विश्वास मेहर यांना मी विनंती करतोय. आपण उत्तम आयोजक आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येतोय. पुढील सत्कार मनीष मेहर. मनीष मेहर असेल तर आमचा आवाज पोचत असेल तर आपण त्वरित या. विनंती असेल मनीष मेहर. प्रत्येक कामासाठी सातत्याने 4 दिवस अगदी धावत येणार असं व्यक्ती अर्थातच मनीष मेहर आपण असाल तर या. पुढील सत्कार विनायक मेहर साहेब आपण देखील या. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं गोड सत्कार करण्यात येईल. विनायक मेहर अर्थातच आपण जे मैदानामध्ये एंटरटेनमेंट पाहिलं होतं मिकी माऊस आणि हा छुपा रुस्तम तो होता. आता मिकी माऊस साठी भरपूर टाळ्या वाजतात. सन्माननीय दयानंद मेहर साहेब आपल्याला विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते हा गोड सत्कार करण्यात येईल. त्यापुढील सत्कार प्रिन्स वागरे. अगदी आज मोरेगावातील सुपुत्र परंतु मिकी माऊस 2 आणि हा तो छुपा रुस्तम. आणि आयोजकांसाठी तितकीच मोठी एक मोहाची मेहनत ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. मोरेगाव चॅलेंजर्स यांच्याकडून हे पारितोषिक आहे. मिकी माऊस दोन्ही मिकी माऊसला 500 रुपयाचं पारितोषिक. टीम नेम मोरेगाव चॅलेंजर्स आपण या. पुढील सत्कार मनोज मेहर. प्रिन्सचा सत्कार बाकी आहे मला वाटतं. विश्वास आपण या आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. त्यानंतर तुम्ही पुढे या ना. पुढील सत्कार मनोज जनार्दन मेहर साहेब आपण देखील या. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं हा गोड सत्कार करण्यात येईल. मनोज मेहर साहेब आपण या. पुढील सत्कार योगेश मेहर. योगेश मेहर आपण या.
असाल तर प्लीज या लवकर. पुढील सत्कार हितेश मुरलीधर मेहर ज्यांच्या माध्यमातून ते आपण वॉल पेंटिंग पाहतोय. अतिशय शानदार असा ती कळा. त्यांचे वडील आहेत या ठिकाणी. मी विनंती करतोय किशोर जाधव साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते तो हितेश मेहर यांचा गोड सत्कार मुरलीधर मेहर स्वीकारतात. हितेश मेहर यांचे वडील. पुढील सत्कार ह्या स्पर्धेसाठी तितकाच एक मोलाचा वाटा ज्यांच्या माध्यमातून आणि एक आर्थिक मदत JCB आणि ट्रॅक्टर्स ज्यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत राहिली होती असे हितेन मेहर यांचा देखील पुढील सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय. कैलास पाटील साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. पुढील सत्कार भूपेश मेहर LNCC चे एक जुने जाणते खेळाडू आणि अगदी तरुणांना देखील लाजवेल असं ते व्यक्ती. मी विनंती करतोय किशोर जाधव साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार करण्यात येईल. ह्या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल. पुढील सत्कार कल्पेश पाटील. कल्पेश पाटील नवापूर गावचे जावई आहेत. यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं हा गोड सत्कार करण्यात येईल. मी विनंती करतोय विरार क्रिकेट असोसिएशनचे एक सदस्य अर्थात जितू क्षत्रिय साहेब आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार करण्यात येईल. खेळाडूंना विनंती असेल प्रत्येकाला आपण मंचाच्या दिशेने या. ही सर्वांना विनंती असेल. पुढील सत्कार ह्या स्पर्धेसाठी सातत्यानं पाठचे 1 ते 1.5 महिना झाला एक आगळी वेगळी संकल्पना राबविण्यामध्ये त्यांचा देखील एक मोलाचा वाटा आणि असा एक गोड सत्कार अर्थातच राकेश मेहर साहेब यांचा देखील या ठिकाणी गोड सत्कार करण्यात येईल. मी विनंती करतोय सत्कार करण्यासाठी नारायण मेहर साहेब. नारायण मेहर साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. पुढील सत्कार सन्माननीय बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते आणि ह्या स्पर्धेसाठी तितकाच एक मोलाचा वेळ त्यांच्या माध्यमातून देखील राहिला आहे. अर्थातच मी विनंती करतोय कैलास पाटील सर आपण देखील या. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं गोड सत्कार करण्यात येईल. नवापूर गावचे उपाध्यक्ष अर्थातच मुरलीधर मेहर यांच्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेची एक गोड आठवण आणि सन्मान चिन्ह देऊन तसेच पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे कैलास पाटील सरांना. पुढील सत्कार सन्माननीय राजेश मेहर साहेब आपल्याला देखील विनंती असेल. राजू मेहर. राजूभाऊ आपण देखील या. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं गोड सत्कार करण्यात येतोय. मी विनंती करतोय सुरेश मेहर साहेब आपल्या शुभ हस्ते हा गोड सत्कार करण्यात येईल. ह्या स्पर्धेची एक गोड आठवण आणि हे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं ग्रामस्थांचं आज संपूर्णतः लक्ष्मीनारायण क्रिकेट बाणे नवापूर काठेपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं हे आपण सहर्ष स्वागत करतोय. पुढील सत्कार प्रभाकर तांडेल साहेब आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं हा गोड सत्कार करण्यात येईल. प्रभाकर तांडेल साहेब आपण देखील या. आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं मी विनंती करतोय राकेश मेहर साहेब आपल्या शुभ हस्ते हा गोड सत्कार करण्यात येईल. पुढील सत्कार ज्यांना आपण सातत्यानं पाचशे 4 दिवस खऱ्या अर्थानं अतिशय देखणदार आणि असे क्षणचित्र आपण पाहिले आणि सध्याच्या घडीला जो ब्रँड आपण पाहतोय थांबायचं का
कंटिन्यू असं आमचं नेटवर्क एकदा जोरदार टाळ्या. सर्वाधिक पहिला आणि सर्वाधिक शेवटला जाणार असं हे आमचं डीबीएनचं नेटवर्क. मी विनंती करतोय संपूर्णतः टीम आली तरी चालेल. चला कॅमेरामॅन, आपल्याला देखील विनंती असेल. मी विनंती करतोय कल्पक वैती साहेब आमच्या शुभ हस्ते हा डीबीएन नेटवर्कचा एकदा जोरदार टाळ्या डीबीएन नेटवर्क चॅनल साठी. त्यानंतर पुढील सत्कार आमचे डीजे मॅन देवेन, आपण या. आपला देखील देवेनसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि सोबतीनं चेतन मेहर देखील होते. चेतन, आपण देखील या. आपल्या इंडिव्हिज्युअल वैयक्तिक सत्कार वेगवेगळा करण्यात येईल. एकदा डीजे मॅन साठी जोरदार टाळ्या. त्यानंतर डीजे चेतन, आपण देखील यायचंय. उत्तम आयोजक, नियोजक आणि एक गोड असं व्यक्तिमत्व अर्थातच चेतन मेहर. कल्पक वैती, आपण या. आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. त्यानंतर पुढील सत्कार ह्या स्पर्धेसाठी लाभलेले आमचे पंच अर्थातच विवेक पाटील सर. मी विनंती करतो परेश मेहर, आपण या. आपल्या शुभ हस्ते हा गोड सत्कार करण्यात येईल. एक अचूक माहिती आणि सातत्यानं 4 दिवस आपण ज्यांना पाहिलं असे विरार क्रिकेट असोसिएशनचे एक ऑफिशियल पंच अर्थातच मॅन फ्रॉम नारंगी विवेक पाटील. ह्या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन परेश मेहर साहेब एक उत्तम आयोजक आहेत आणि विवेक पुढील पंच आजच्या दिवसामध्ये ज्यांना आपण पाहिलं होतं आणि एक विरार क्रिकेट असोसिएशनचे पंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे सन्माननीय विजय पाटील सर. आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं मी विशाल मेहर यांना विनंती करतो आपण या. आपल्या शुभ हस्ते हा गोड सन्मान करण्यात येतोय. एकदा जोरदार टाळ्या. खेळाडूंना विनंती असेल व्हीव्हीएससी प्लीज, आपल्याला रिक्वेस्ट असेल व्हीव्हीएससी संघ आपण मंचाच्या दिशेने या प्लीज. सर्वांना विनंती करतोय पुन्हा पुन्हा. नक्कीच आपण पराभूत झाल्यात परंतु चांगला खेळ दाखवला आपण देखील. विनंती असेल प्रत्येकाला आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या वेळेला आपण मंचाच्या दिशेने प्रत्येक खेळाडूंना ग्रामस्थांनाही विनंती असेल. पुढील सत्कार ह्या स्पर्धेच्या वतीने एक मुख्य सत्कार अर्थातच LNCC संघाचा संघ मालक, संघाचा पाठीचा कणा आणि सातत्यानं आपण पाहतोय LNCC लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब यज्ञेश 11 संघ ज्या ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी एक त्यांच्या पाठी एक मोठी थाप सातत्यानं आपण पाहतोय. असे सन्माननीय आदरणीय मी विनंती करतोय भावेश घरत दादा, आपल्याला विनंती असेल मी विनंती करतोय मुरलीधर मेहर नवापूर गावचे उपाध्यक्ष आपल्या शुभ हस्ते संघ मालक आणि त्यांच्यासाठी स्पेशली हे गिफ्ट आपण पाहतोय सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज देऊन या ठिकाणी एक मायेची शाळ तसेच ह्या स्पर्धेच्या वतीनं संघ मालक विशेष आभार असे मेन्शन केलेलं आपण पाहतोय. एक अतिशय बहरदार आणि शानदार एक आठवणीत राहणार आणि एक स्मरणात राहणारी अशी स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतोय LNCC संघाचे संघ मालक. एकदा जोरदार टाळ्या. खेळाडूंना विनंती असेल प्रेक्षकांना विनंती करतोय आणि त्यापुढील सत्कार भावेश दादा नक्कीच रिक्वेस्ट असेल आयोजकांची रिक्वेस्ट आहे ह्या स्पर्धेबद्दल आपण आपले 2 शब्द नक्कीच ऐकायला आवडेल.
हॅलो. माझी खूप इच्छा होती टुर्नामेंट ऑर्गनाईज करण्याची. मी खूप प्रयत्न केले, 5-6 वर्ष प्रयत्न करत होतो की मला टुर्नामेंट ऑर्गनाईज करायचं इथे नवापूर गावामध्ये. तसं बघितलं तर मला पूर्ण गावाचा सपोर्ट होता, पहिलं मुलांचा सपोर्ट होता, त्याच्यानंतर मी विचार केला तर मला पूर्ण गाव सपोर्ट करतो आहे आता. मी तर दुसऱ्या गावातला आहे, म्हणजे माझं गाव अर्नाला आहे, पण मला असं कधी वाटत नाही की हा माझा दुसरा गाव आहे असं. हा माझा फर्स्ट गाव आहे आणि सेकंड गाव माझा तो आहे असं मला वाटतं आहे तरी, कारण की एवढा मला सपोर्ट कुठेच भेटत नाही, एवढा आहे मला सपोर्ट करतात. या टुर्नामेंटबद्दल बोलतो मी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली. काही चुकलं असेल तर मला सांगा, आपला ग्रुप आहे त्याच्यावर तुम्ही मला कमेंट पास करू शकता की तुमचं हे चुकीचं आहे की ही तुमचं बरोबर आहे. ह्या पुढच्या वर्षी आम्ही याच्याशिवाय बेस्ट करण्याचा प्रयत्न करू. आणि आपला ग्रुप तर आहेच, सांगा काही तुमच्याकडून हे झालं, आपण नेक्स्ट वर्ष पुन्हा त्याच्यामध्ये काहीतरी फेरबदल करू. आणि आताही मला 50,000ची टुर्नामेंट ठेवली होती, नेक्स्ट वर्षी ट्राय करेन 1 लाखाची आणि एक बाईकची ट्राय करेन. असे फक्त तुमचा सपोर्ट, गावकऱ्यांचा सपोर्ट तर मला आहेच, फक्त तुमचा सपोर्ट हवा आहे बस, बाकी आपण सर्व करूया. थँक्यू. नक्कीच UCC संघ देखील म्हणतोय अतिशय शानदार बहरदार असं आयोजन. आणि भावेशदादांनी म्हटलं की पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. यावर्षी 50,000ची आहे, पुढच्या वर्षी ती लाखाची. आणि सिरीजसाठी बायसिकल आणण्याचा प्रयत्न हा नक्कीच लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब संघाचा आणि संपूर्णतः नवापूर काठेपाडा ह्या गावाचा नक्कीच राहील. यापुढील सत्कार अर्थातच आपण ज्यांना ऐकलं सातत्यानं पाठचे 2 दिवस असे द व्हॉइस ऑफ नवापूर, एक यंगस्टर आणि जो आवाज आपण सातत्यानं पाहतोय, इको येतोय डीजे, जो आपण आवाज खऱ्या अर्थानं आज संपूर्णतः वसई तालुक्यामध्ये सातत्यानं पाहतोय, असे गोड गळ्याचे धनी अर्थातच कौस्तुभजी मेहर यांना मी विनंती करतोय, किशोर जाधव साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते कौस्तुभजी मेहर यांचा ह्या ठिकाणी एक गोड सत्कार हा करण्यात येईल. आणि मला वाटतं समालोचकासाठी एक नवीन मायक्रोफोन आपण पाहतोय, एक आगळी वेगळी ट्रॉफी. आणि कौस्तुभजी आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय वसई तालुक्यामध्ये सातत्यानं टेनिस क्रिकेट असेल, अंडरआर्म क्रिकेट असेल. कौस्तुभला विनंती असेल या स्पर्धेबद्दल, जास्त नाही आपण बराच वेळ बोललो, परंतु आता शेवटचे 2 शब्द ह्या स्पर्धेबद्दल ऐकायला आवडेल. नाही, 2 महिने अगोदर फोन आला तर आशिषचा की आपली डेट निघाली, अवेलेबल आहे का. तर म्हटलं बरं 2 दिवस नाही 4 दिवस आहे, बरं 2 दिवस येऊ शकतो. आणि त्यासाठी मी एकच आभार म्हणेल की मला बोलवलं त्यासाठी सर्वांचे आभार आहे. आणि सर्वात प्रथम आमच्या इकडे जवळपास विरारचे फार कमी संघ येतात. या अगोदर हे वसई विरार अंडरआर्म क्रिकेटमध्ये रजिस्टर होता. यावर्षी यंदाच्या हंगामामध्ये विरारमध्ये त्यांनी रजिस्टर केलं. आणि विरारमध्ये येत असताना ज्या प्रकारे सर्व टीम आल्या, 24 संघ समावेश केला, सर्वांचे आभार आहे. आणि ज्या प्रकारचा माहोल बनलाय असंच प्रेम असू द्या. थँक्यू, बस एवढंच म्हणतो, बाकी काही नाही. आणि अजून एक समालोचक पुढील सत्कार अर्थातच ज्यांना कालच्या दिवसात आजच्या दिवसात आपण ऐकलं. आणि अर्नाळा किल्ल्यामधून एका क्रिकेटवरचा एक टेनिस क्रिकेट चाहता आणि माझी खेळाडू आज आपण पाहतोय. आणि गोड गायाचं धनी आपण ज्यांना ऐकलं, एक वातावरण निर्मिती केली, असे दीपेश मेहर सरांचा देखील या ठिकाणी गोड सत्कार करण्यात येईल. मी विनंती करतोय सन्माननीय कैलास पाटील साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते हा गोड सत्कार करण्यात येईल. खेळाडूंना विनंती असेल प्लीज टाळ्या वाजवा. मिलिंद दादा म्हणतो हो. चला, त्यानंतर अजून एक गोड आवाज या स्पर्धेसाठी मागील 4 दिवस झाले जोडले होते, असे आमचे नवापूर गावाचा एक गोड आवाज, गोड व्यक्तिमत्व यांच्याकडे पाहिले त्याचे मृदुल मेहर यांचा सन्मान या ठिकाणी आपल्या मुख्य मंचावर केला जातोय. तर मी आमंत्रित करतोय दावेश गरत, आपण या आपल्या शुभसे मृदुल मेहर यांचा एक गोड सत्कार आपण करतोय. पहा, मृदुल मेहरला आपण इंस्टाग्रामवर सुद्धा बघताय, एक विविध व्हिडिओ आणि त्या व्हिडिओ माध्यमातून एक चांगला उल्लेख सुद्धा करतायत असे आमचे समालोचक मृदुल मेहर. मागील 4 दिवस झाले यांचा आपण आवाज ऐकलाय, असे आमच्या मुख्य मंचावर यथोचित सन्मान भावेश गरत यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आणि त्यानंतर अजून एक सन्मान आपण करणार आहोत. या गावाचे जावई असे कल्पक वैती
यांचा या ठिकाणी सन्मान आपल्या मुख्य मंचावर आपण करतोय. चला कल्पक वैती आपण या, आपला सन्मान या मुख्य मंचावर आपण करणार आहोत. मृदुल मेहर आपला सुनते की आपण कल्पक वैती यांचा सन्मान या आपल्या मुख्य मंचावर करायचा. पहा अजून एक गोड व्यक्ती म्हटलं तर काही हरकत नाही. 4 दिवसामध्ये भरपूर यांनी मेहनत घेतली, इकडून तिकडून धावपळ यांची सुद्धा सुरू होती आणि त्यांचा मुख्य मंचावर सन्मान आपला केला जातोय. मृदुल मेहर यांच्या शुभ हस्ते त्यानंतर पुढील सन्मान वेदांत दिनेश मेहर आपण या. मागील 4 दिवस झाले काय जबरदस्त कामगिरी याने सुद्धा करून दाखवले. स्कोर बोर्ड ऑफलाईन गणलेखक होते असे वेदांत मेहर यांचा सन्मान आपल्या या मुख्य मंचावर केला जातोय. विश्वास मेहर यांच्या विशाल मेहर यांच्या शुभ हस्ते वेदांत मेहर यांचा सन्मान या आपल्या मुख्य मंचावर केला जातोय. नक्कीच त्यानंतर आता आपण डायरेक्टली बोलतोय. अजून एक या स्पर्धेच्या वतीनं मुख्य सत्कार बाकी होता आणि खऱ्या अर्थानं ते पडद्यापाठचा हिरो होता. अर्थातच नवापूर गावचे उपाध्यक्ष अर्थातच मुरलीधर मेहर यांचा आम्ही सत्कार करण्यासाठी विनंती करतोय. नवापूर गावातील खेळाडू अर्थातच LNCC संघाचे खेळाडू येतील आणि मुरलीधर मेहर काका यांचा या ठिकाणी गोड सत्कार हा स्पर्धेच्या वतीनं तितक्याच एक मोलाचा वाटा आणि ह्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एक पडद्यापाठचा हिरो अर्थातच आपण पाहतोय नवापूर गावचे उपाध्यक्ष मुरलीधर मेहर साहेब माईची शाळ. तसेच ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. एकदा जोरदार टाळ्या मुरलीधर काकासाठी. त्यानंतर डायरेक्टली आपण येतोय आता कोणाचं चुकून माकून सत्कार राहिला असेल अजून एक या स्पर्धेच्या वतीनं मुख्य सत्कार अर्थातच महाराष्ट्र पोलीस दलातील एक गोड असं व्यक्तिमत्वानं सातत्यानं किशोरदादांचा सत्कार झालेला आहे. अजून एक सत्कार विश्वास मेहर ह्या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतोय तितकीच मोठी मेहनत एक नक्कीच दुखापतीमध्ये आहेत परंतु ज्या प्रकारचा हा संघासाठी आपण पाहतोय आणि ही स्पर्धा एक स्वप्न त्यांनी पाहिलं होतं आणि ते स्वप्न आज सत्यामध्ये साकारत असताना एक गोड असं व्यक्तिमत्व आणि एक मोलाचा वाटा मी विनंती करतोय किशोर जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते हा गोड सत्कार करण्यासाठी मी एकदा विश्वाससाठी जोरदार टाळ्या. नावात विश्वास आहे आणि त्या विश्वासानं आज ती स्पर्धा अगदी गुण्या गोविंदानं पार पडत असताना आपण पाहिली. पुढील सत्कार विरार क्रिकेट असोसिएशनचे सदस्य दादांना मी विनंती करतो आपण या. आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं मी किशोर जाधव साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा गोड सत्कार करण्यात येईल. एक विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि या विरार क्रिकेट असोसिएशनला एक वेगळं शिस्त लावण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय असा हा गोड सत्कार या ठिकाणी आपण पाहतोय आणि ऑलरेडी उशीर होतोय त्या कारणास्तव आता डायरेक्टली थेट आपण इंडिव्हिज्युअली पारितोषिक आणि त्या ठिकाणी वळतोय. मरेगाववाले म्हणतात आम्हाला लांब जायचंय भरपूर. यस नक्कीच खेळाडूंना विनंती असेल आपण मंचाच्या दिशेने पुन्हा एकदा विनंती करतोय. ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल
ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट त्या अगोदर मी विनंती करतोय ज्ञानेश मेहर साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि ते खेळाडूचं नाव जात आहे तो खेळाडू आहे. आयोजकांना मी विनंती करतो आपण ट्रॉफीज एक एक घेऊन यायचे. ज्ञानेश मेहर साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूचा ह्यामध्ये भरपूर कॉम्पिटिशन होतं. कोणी गेस केलंय का? नेविल काका होता, अजून सोनू होता, अजून आकाश घरत होता, आदर्श होता, अजून कोणी होता? परेश देखील होता. परेश कोणता आहे? पण परेश मेहर. कालच्या दिवसामध्ये परेशने देखील अतिशय प्रभावित करणारं ते क्षेत्ररक्षण. परंतु ह्या स्पर्धेतील जयेश पाटील स्वतः म्हणतोय ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि त्या खेळाडूचं नाव आहे तो खेळाडू कालच्या दिवसात अतिशय आता कालचा दिवस आहे आता कोण असणार त्याची मला वाटतं एक व्हिडिओ देखील एका गावामध्ये व्हायरल झाली होती. त्या प्रकारचं ते क्षेत्ररक्षण होतं. अफलातून क्षेत्ररक्षण आणि अग्रेसिव्ह देखील झाला होता थोडासा. आजच्या दिवसात नक्कीच त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. आता विनर नसेल. ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर परेश मेहर. मी विनंती करतोय ज्ञानेश मेहर साहेबांना आपल्या शुभ हस्ते एकदा परेशसाठी जोरदार टाळ्या. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील पाहिले असेल अतिशय बहरदार क्षेत्ररक्षण आणि त्या बळावर ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. कॉंग्रॅच्युलेशन परेश अँड हार्ड लक टीम. पुढील वर्षांसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्यानंतर ह्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ह्यामध्ये कॉम्पिटिशन होतं. ह्यामध्ये चिराग होता, अजून कोणीतरी असेल, मेल्विन काका होता, अजून कोण आहे? सुरू होता. यस नक्कीच सुरू देखील होता. LNCC संघाला पराभूत करण्यासाठी त्याचा मोलाचा वाटा होता. हा स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट त्या अगोदर मी विनंती करतोय सन्माननीय नारायण मेहर साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट माजी नगरसेवक सदानंद गजानन पाटील यांच्या माध्यमातून त्या स्पॉन्सर केलेल्या आपण ट्रॉफीज पाहतोय. एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असा काही कारणास्तव काही बिझी शेड्यूल कारणास्तव आपल्या येथे येता आला नाही परंतु आपण पाहतोय दानशूर असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून त्या स्पॉन्सर केलेल्या ट्रॉफी संपूर्णतः आणि ह्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट त्या खेळाडूचं नाव आहे मॅन फ्रॉम डोंगरपाडा. आता कोण असेल? ह्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि त्या खेळाडूचं नाव आहे उत्कर्ष क्रिकेट क्लब संघाचा मिस्टर चिराग. लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काठेवाडा प्रीमियर लीग आणि पहिल्यातील चिराग डायरेक्ट डोंगरावर येतोय. चिराग या आपण लवकर या, थोडीशी घाई करा. वैयक्तिक ह्या स्पर्धेमध्ये 10 विकेट आणि अतिशय तिखट मारा इकॉनॉमिकल स्पेल आणि त्या बळावर आपण पाहतोय UCC आता आवाज येऊ द्या प्लीज. त्यानंतर ह्या स्पर्धेतील आपण चर्चा करणार आहोत परंतु खेळाडूंना वेळ होतोय त्या कारणास्तव थोडीशी घाई करतो आपण. त्यानंतर ह्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन आकाश घरात कुठे टॉप 8 मधून बाहेर होता तरी पण आहे नाही आहे सिरीजला. आकाश सिरीजला कॉम्पिटिशन होतं मला वाटतं. कोणी गेस केलंय का बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट? आशू आहे, श्रेयस होता, अजून LNCC संघ आपला देखील असू शकतोय.
राज आहे, राज आहे, राज आहे, राजचं राज होतं मला वाटतं ह्या स्पर्धेतील. परंतु आता ते संपूर्ण आता डेटा आमची स्क्रीनवर दाखवली जाईल थोड्याच वेळात. ह्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूच्या नावी तब्बल 86 धावा आहेत, 86 धावा आहेत. मॅन फ्रॉम डोंगरवाडा. त्या अगोदर मी विनंती करतोय सन्माननीय सुरेश मेहर साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आणि त्या खेळाडूचं नाव आहे ज्या खेळाडूच्या नावी तब्बल 86 धावा आहेत त्या खेळाडूचं नाव आहे. तसेच अमन स्पोर्ट्स त्यांच्या माध्यमातून आपण अब्दुल शिखालकर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ती बॅट देखील आपण पाहतोय. आणि या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आणि त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर आकाश घरात. कालच्या दिवसात ज्या प्रकारचा खेळ राहिला होता लगातार 5 मॅच आणि त्या 5 मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तो खेळाडू ठरतो आता स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आणि आकाशच्या चेहऱ्यावर हा स्माइल आहे. डोंगरपाडा UCC संघ एक मोठा चाहता वर्ग आणि या स्पर्धेतील NKPL अर्थातच नवापूर काटेपाडा प्रीमियर लीग पहिल्यातील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. त्या अगोदर मी विनंती करतोय नक्कीच आयोजकांची रिक्वेस्ट आहे आकाश ह्या स्पर्धेबद्दल 2 शब्द. ॲक्च्युली मला ना खूप बोलायचं आहे बट देन टू मला थोडक्यात मी संपवतो. बघा सर्व जेवढे पण क्रिकेटचे आपल्या वसई विरार क्रिकेट असोसिएशनचे मेंबर आहेत त्यांना माझी एकच विनंती आहे की जर तुम्हाला आपल्या गटातनं एखादा किंवा एक नाही अनेक असतील खूप सारे असतील जर चांगले प्लेयर काढायचे असतील तर प्लीज माझी एक रिक्वेस्ट आहे की बिग बॅश चालू करा. तुम्ही माझी एवढीच रिक्वेस्ट असेल की बिग बॅश चालू करा. कारण की आजपर्यंत जेवढ्या पण टुर्नामेंट झाल्या असतील ह्या वर्षामध्ये मला कोणाशी काहीच विरोध नाही मिळत. बट माझं एक असं पर्सनली मत आहे की सर्वांनी बिग बॅश चालू करा जेणेकरून चांगले फिल्डर वर येतील ते पुढे खेळतील आणि अजून वर जातील. मी कोणाचं नाव घेऊन नाही सांगत आहे बट माझी एक रिक्वेस्ट आहे. सो प्लीज असोसिएशनने हे मनावर घ्या थोडं. नक्कीच पुढच्या वर्षी पहिलं वर्ष आहे LNCC संघ देखील तो प्रयत्न नक्कीच करेल. इंडिव्हिज्युअल त्यांच्यासाठी नव्हतं हे. माझं कोणत्याही टुर्नामेंटची इंडिव्हिज्युअल हे काहीच नाही आहे. फक्त मी असोसिएशनला सांगतो की जर चांगले बिग बॅश चालू केला तर सो प्रत्येक प्लेयर आहे ना आपला इंडिव्हिज्युअल गेम आहे ना तो इम्प्रूव्ह करेल. हां सो त्याची क्वालिटीही वाढेल. त्याचं स्वतःचं गेमवर जास्त लक्ष जाईल की कसं काय खेळायचं आणि कसं हां आणि फ्री माइंडेड खेळेल. सो माझं कोणत्याच मीन्स कोणत्याच काय बोलतो त्याला आपला हे कोणत्याच टुर्नामेंट नाही तुमचं नाही कोणत्याच ह्याच्या आधी झालेल्या आहेत. फक्त एवढंच आहे की बिग बॅश चालू करा चांगले प्लेयर वरती येतील आणि त्यांना आणि आयोजन भाई मी पहिलाच बोललेलं आहे की सुपर इट वॉज सुपर. चांगली मजा आली इकडे खेळायला. फर्स्ट टाइम खेळलो आणि मजा आली खेळायला. नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन आकाश आणि पुढील वाटचालींसाठी पुढील स्पर्धेंसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा होतील. हा होता NKPL अर्थातच नवापूर काटेपाडा प्रीमियर लीग मधील पहिल्या वर्षाचा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर आपण सांघिक पारितोषिक ज्या ठिकाणी वळतोय त्या अगोदर असोसिएशन मेंबरचा हा कॉल आहे. ज्यावेळेला सांघिक पारितोषिक देण्यात येतील त्यानंतर रिक्वेस्ट असेल आपण येथेच थांबा फोटोशूटसाठी नंतर जा ही विनंती असेल. प्लीज ही रिक्वेस्ट पुन्हा आपल्याला करतोय जेणेकरून 4th, 3rd, 2nd आणि 1st मध्ये त्यावेळेला चेअरअपसाठी देखील कोणी नसतो. त्यासाठी ही विनंती असेल ह्या स्पर्धेतील यस चेतन ह्या स्पर्धेतील तब्बल 24 संघ आणि त्यातून टॉप 8 मध्ये 8व्या क्रमांकाचा पारितोषिक पटकावणारा संघ मी विनंती करतो त्या अगोदर दिनेश मेहर साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते
ह्या स्पर्धेतील 8वा क्रमांक आणि त्या संघाचं नाव आहे बीबी एकलव्य. बहुजन विकास आघाडी एकलव्य संघ. भूपेश मेहर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय ह्या स्पर्धेतील 8वा क्रमांक बीबी एकलव्य संघ आणि त्यानंतर ह्या स्पर्धेतील 7वा क्रमांक. त्या अगोदर मी विनंती करतोय अनंत निजाई साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील 7वा क्रमांक अनंत निजाई साहेब आपण या. टीम नेम मोरगाव चॅलेंजर्स. आकर्षित करणाऱ्या त्या ट्रॉफीज आपण पाहतोय. तब्बल 8 पारितोषिक आणि 7व्या क्रमांकाचा मानकरी टीम नेम मोरगाव चॅलेंजर्स. अनंत निजाई साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. हार्डलक टीम परंतु अतिशय चांगला खेळ आणि त्या बळावर आपण पाहतोय तब्बल 8 पारितोषिक ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 24 संघ. ह्या स्पर्धेतील 6वा क्रमांक नंबर 6 आणि 6व्या क्रमांकाचा पारितोषिक जातोय टीम नेम MCC मल्हारेश्वर क्रिकेट क्लब. मी विनंती करतोय दयानंद मेहर साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते हा पारितोषिक देण्यात येईल. MCC कोणी असेल एक्स्ट्रा प्लेयर तर आपण या. MCC येतात खेळाडू आहेत त्यांचाच मित्रपरिवार आहे. जयसई संघातील रोहित येतोय आणि हा पुरस्कार स्वीकारतोय. त्यानंतर ह्या स्पर्धेतील 5वा क्रमांक. त्या अगोदर मी विनंती करतोय राकेश मेहर साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. ह्या स्पर्धेतील 5वा क्रमांक आणि तो मानकरी ठरतोय हा घरचा संघ. मी विनंती करतोय संपूर्णतः लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब यज्ञेश 11. तब्बल 24 संघ आणि त्यातून आज 5व्या क्रमांकाचा मानकरी टीम नेम लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब. राकेश मेहर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. सन्माननीय राकेश मेहर साहेब बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि त्यांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक देण्यात येत आहे. ह्या स्पर्धेतील 4था क्रमांक. त्या अगोदर आपण प्रेक्षणीय सामना आणि त्या प्रेक्षणीय सामन्यातील खऱ्या अर्थानं अनेक लेजंड खेळाडू असतील. नवापूर काठेपाडा नगरीतील एक त्या आठवणींना उजाळी देण्यासाठी पुन्हा एकदा आज मैदानामध्ये उतरले होते. एकीकडे काठेपाडा लेजंड होता आणि दुसरीकडे जय योगेश्वर ब्रास बँड ह्यातील तो सामना. आणि हा सामन्यातील प्रेक्षणीय सामना आणि त्या प्रेक्षणीय सामन्यातील विनर संघ जय योगेश्वर ब्रास बँड. आपण सर्वांनी आला तरी चालेल. मी विनंती करतोय प्रभाकर तांडेल साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते ह्या प्रेक्षणीय सामन्यातील चला बँडवाल्यांना सर्वांना विनंती असेल जय योगेश्वर ब्रास बँड प्रेक्षणीय सामना आणि त्या प्रेक्षणीय सामन्यातील विनर संघ एक्झिबिशन मॅच एक सिनियर खेळाडू आज त्या आठवणींना उजाळी देण्यासाठी मैदानामध्ये नक्कीच आले होते आणि त्यातील तो विनर संघ जय योगेश्वर ब्रास बँड नवापूर काठेपाडा. त्यानंतर आपण ह्या स्पर्धेतील टॉप 4 आणि टॉप 4 मधील सेमीफायनल आणि त्या सेमीफायनल मध्ये खऱ्या अर्थानं तितकाच मोठा प्रयत्न राहिला होता. थोडक्यात हुकला असा संघ टॉप 4 मधील संघाचं नाव आहे टीम नेम विघ्नेश फायटर. त्या अगोदर मी विनंती करतोय बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते कैलास पाटील साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ टीम नेम विघ्नेश फायटर. तसेच कॅश पारितोषिक आपण पाहतोय एक आकर्षित सुबक
अशी त्या ट्रॉफ्या सदानंद गजानन पाटील नगरसेवक यांच्या माध्यमातून एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असणारे आणि त्यांच्या माध्यमातून ह्या स्पॉन्सर केलेल्या आपण आकर्षित अशा ट्रॉफ्यास पाहतोय ह्या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक. त्या अगोदर मी विनंती करतोय सन्माननीय नवापूर गावचे उपाध्यक्ष अर्थातच मुरलीधर मेहर साहेबांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते हा स्पर्धेतील द्वितीय क्रमांक टीम नेम जय साई विरार गौतम पाटील येतोय. सौजन्य श्री सदानंद पाटील माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेल्या त्या आकर्षित करणाऱ्या अशाच ट्रॉफी तसेच कॅश पारितोषिक देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे टीम नेम जय साई विरार. त्यानंतर ह्या स्पर्धेतील आपण आधी सेकंड द्यायचं की सिरीज कडे बोलतोय. विनंती असेल विघ्नेश फायटर जय साई विरार आपण येथेच थांबायचं. आधी संपूर्णतः पारितोषिक देतोय त्यानंतर आपण फोटोशूटला जा. लाईट नाही बंद करणार. त्या अगोदर फायनल मधील मॅन ऑफ द मॅच आणि फायनल मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता मिस्टर सोहम. मी विनंती करतोय दयानंद मेहर साहेबांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते निशांत अरुंद चुरगे साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ती जर्सी एक बॅक फ्रंट डिजिटल आणि आकर्षित करणारी ती आकाश घरत यांच्याकडून कॅश पारितोषिक देखील होतं 500 रुपयाचं. हे देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. कॉंग्रॅच्युलेशन सोहम आणि पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला. त्यानंतर ह्या स्पर्धेतील मालिकावीर कोण असेल मॅन ऑफ द सिरीज. ह्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूचा खेळ राहिला होता बहरदार शानदार आणि अफलातून असा ठरतोय ह्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ज्या खेळाडूच्या नावी तब्बल 120 धावा आहेत. एक अष्टपैलू असा खेळाडू गोलू. अजून कोण आहे. वन साइड हिरो होता तो. कॉम्पिटिशन होता तिथे. हा स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर वैयक्तिक सर्वाधिक मोठा पुरस्कार आणि तो जातोय ज्या खेळाडूच्या नावी तब्बल 8 विकेट आहेत. इकॉनॉमिकल स्पेल एक हार्ड हिटर ज्याकडे पाहिलं जातं आणि वन मॅन आर्मी लढत असताना त्या आपल्या संघाला तो चॅम्पियन देखील बनवतोय असं ठरतोय. ह्या स्पर्धेतील रनरअप होता संघ क्षमा असावी आणि त्या स्पर्धेतील व्हीव्हीएससी थोडासा नाराज होता लगेच त्या कारणास्तव. ह्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी मिस्टर आशुतोष. तब्बल 120 धावा 8 विकेट आणि मी विनंती करतोय सन्माननीय भावेश घरत साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील सन्माननीय काशीनाथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून ती स्पॉन्सर केलेली सायकल त्या आकर्षित ट्रॉफीज आपण पाहतोय आणि ह्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी एकदा जोरदार टाळ्या. तब्बल 120 धावा आणि 8 विकेट ज्या खेळाडूच्या नावे राहिल्या तो ठरतोय आणि फोटोशूट केला जातो यावेळेला. आशू गोलू गोलू या नावानं भरपूर असं प्रेम मिळतंय. गोलू नक्कीच चर्चा करायला आवडेल. आशू 2 मिनिटांसाठी. अतिशय बहरदार खेळ. तब्बल ह्या स्पर्धेमध्ये 120 धावा कुठल्या गेल्या आणि 8 विकेट. एक अफलातून खेळ त्या बळावर आपण पाहतोय. आशू कसं वाटतंय प्रथमतः
मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय? मॅन ऑफ द सिरीजपेक्षा विनर व्हायला पाहिजे होता आम्हाला, पण आम्ही प्रयत्न केला होता पण थोडा मागे राहिले. ह्या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? ज्या प्रकारे ही स्पर्धा नवापूर नगरीमध्ये प्रथमतःच इतकी भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि प्रत्येक खेळाडूंना आलेल्या मान्यवरांना प्रत्येकाने उल्लेख केला या स्पर्धेबद्दल, ह्या स्पर्धेबद्दल 2 शब्द ऐकायला आवडेल. स्पर्धा खूप चांगलं आयोजन केला होता आणि आमचा तर फर्स्ट टाईम होता इकडे. आम्ही पुढच्यावरती प्रयत्न करू फर्स्ट यायचा. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर डायरेक्टली आपण येतोय ह्या स्पर्धेतील रनर अप संघ. आशू सायकल घेऊन जायचे, नाही तर आमचे आयोजक देखील नेतील घरी घरी. ह्या स्पर्धेतील आशू राऊंड मारायची ही विनंती आहे आयोजकांची. ना पूर्ण सर्कल होऊ द्या. ह्या स्पर्धेतील आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. अतिशय बहरदार खेळ आणि त्या बळावर तब्बल ह्या स्पर्धेत 120 धावा कुठल्या गेल्या होत्या, 8 विकेट आणि त्या बळावर आपण पाहतोय मिस्टर आशुतोष गोलू ह्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. त्यानंतर ह्या स्पर्धेतील रनरअप संघ, संपूर्णतः संघाला मी विनंती करतोय VVSC वर्धविनायक स्पोर्ट्स क्लब, आपण सर्वांनी या आणि मी विनंती करतोय सन्माननीय किशोर जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक टीम नेम वर्धविनायक स्पोर्ट्स क्लब. मान्यवरांच्या शुभ हस्ते नक्कीच आपण पाहतोय सुजित केसरी साहेब असतील, तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील एक गोड असं व्यक्तिमत्व अर्थातच किशोर जाधव साहेब आणि यांच्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील रनरअप संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम. सुजित दादा नक्कीच चर्चा करायला आवडेल 2 मिनिटांसाठी. आयोजकांचा कॉल आहे, रिक्वेस्ट आहे सुजित दा. त्यानंतर आपण डायरेक्टली वळतोय ह्या स्पर्धेतील चॅम्पियन बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काठेवाडा प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि पर्व पहिलातील चॅम्पियन टीम टीम नेम UCC उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण सर्वांनी आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय, ग्रामस्थ आणि आपल्या हा शुभ हस्ते हा पुरस्कार आपण पाहतोय हा स्पर्धेतील चॅम्पियन टीम पहिल्या वर्षाचा टीम नेम UCC उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा. संपूर्णतः मान्यवर आपण पाहतो आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते हा स्पर्धेतील चॅम्पियन टीम. कॉंग्रॅच्युलेशन. पर्व पहिलं आणि पर्व पहिलातील आपण पाहतोय नवापूर काठेवाडा प्रीमियर लीग ऑर्गनाइज बाय लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब सीझन 1 आणि सीझन 1 चा चॅम्पियन रोख पारितोषिक 50,000 रुपये, तशीच ते आकर्षित करणारी ट्रॉफी आणि हे देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा.
अरे ते लांब तरी लावा खाली हे काय होतं माहिती आहे का मोये मोयेवाला असं ते अख्खं चांगलं करून तुम्ही लास्टला फजिती करता मग अरे दिखेला थँक्यू सो मच ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तितकाच एक मोलाचा वाटा ह्या स्पर्धेच्या वतीनं सर्व मान्यवर असतील सर्व ग्रामस्थ आणि संपूर्णतः लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब एक स्वप्न आज उराशी घेऊन आले होते आणि ही स्पर्धा आज गुण्या गोविंदानं हे पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि पर्व पहिलं या ठिकाणी गुण्या गोविंदानं पार पडलं असं मी या ठिकाणी घोषित करतोय. आणि कोणाचं चुकून माकून हा सत्कार राहिला असेल तर पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून संपूर्णतः लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आणि नवापूर काठेपाडा ग्रामस्थ आपला पुन्हा एकदा क्षमा मागतोय आणि ही स्पर्धा या ठिकाणी गुण्या गोविंदानं पार पडलं असं मी घोषित करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. येस थँक्यू.